आजचा जो बायोडाटा आहे तो धाराशिव जिल्ह्यातील मुलीचा आहे. आपण मुलीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर सूचक केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आपण मुलीची थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2000, उंची मुलीची 5 फूट 2 इंच आहे, रंग मुलीचा निमगोरा आहे, शिक्षण मुलीचं BA करून मुलगी आता MBA करत आहे. त्यासोबत मुलगी पुणे येथे जॉब सुद्धा करत आहे. मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील बहीण भाऊ असा त्यांचा परिवार आहे. मुलीच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि मूळ यांचं गाव आहे ते धाराशिव जिल्ह्यामधील आहे. सूर्यकाडी हे त्यांचं देवक आहे. तर मुलीची आपण अपेक्षा काय आहे ते पाहणार आहे, पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगा हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील असावा, किंवा जर का मुलगा दुसऱ्या जिल्ह्यातील असेल आणि त्या मुलाचे कोणीतरी नातेवाईक धाराशिव जिल्ह्यातील असतील असेही स्थळ त्यांना चालेल. फक्त कुठून तरी नातेसंबंध लागावेत हा त्यांचा हेतू आहे. तसेच मुलाचं सुद्धा शिक्षण हे चांगलं झालेलं असावं. मुलाचं शिक्षण किमान BSc MBA MSc इंजिनिअरिंग ह्या फील्ड अशा फील्डमध्ये मुलाचं शिक्षण झालेलं असावं. मुलगा हा निर्व्यसनी असावा आणि मुलाची घरी थोडीफार शेती असावी आणि मुलगा हा पुणे येथे जॉब करत असेल तर त्या मुलास प्राधान्य राहील. दरमहा मुलाला 50,000 रुपये एवढा तरी पगार असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर का या अपेक्षेत बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलं मुलींची स्थळे असतात. त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक 100% विश्वसनीय वधूवर सूचक केंद्र शोधत असेल तर आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राची माहिती त्यांना नक्कीच पाठवा. आणि अजूनपर्यंत बघा तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीची माहिती घेतली नसेल, सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीची माहिती घ्या.